Hello students. Last lecture we have solved activity first on the basis of golden rule of debit and credit traditional approach. This activity we have find out two aspects, two accounts and classify the accounts and overall analysis of transaction. Today's lecture I will solving next example on the basis of analysis of transaction by applying rules of debit and credit traditional approach. लास्ट लेक्चरला आपण ॲक्टिव्हिटी फर्स्ट बघितली होती की ज्या ॲक्टिव्हिटीमध्ये आपल्याला टू अस्पेक्ट्स म्हणजे त्या ट्रान्झॅक्शनचे दोन इफेक्ट कोणते आहेत, त्याचे दोन अकाउंट आणि क्लासिफाय दी अकाउंट म्हणजे ते अकाउंट रिअल आहे की पर्सनल आहे की नॉमिनल आहे, हे तीन अकाउंट आपल्याला त्यामध्ये काय करायचं होतं, फाइंड आउट करायचं होतं. तर या एक्झाम्पलमध्ये परंतु लास्ट ॲक्टिव्हिटीमध्ये आपण फक्त टू अस्पेक्ट्स टू अकाउंट अँड क्लासिफाय दी अकाउंट फक्त हे अकाउंट फाइंड आउट न करता आपण ओव्हरऑल ट्रान्झॅक्शनचं काय केलं होतं, ॲनालिसिस केलं होतं. याचा अर्थ काय की बाय अप्लाइंग रूल्स ऑफ डेबिट अँड क्रेडिट, जे गोल्डन रूल आहे डेबिट अँड क्रेडिटचे ते आपण तिथे अप्लाय करून ओव्हरऑल ट्रान्झॅक्शनचं आपण काय केलं होतं, ॲनालिसिस केलं होतं. म्हणजे ही फर्स्ट ॲक्टिव्हिटी आपण लास्ट लेक्चरला बघितली होती. त्याचप्रमाणे या लेक्चरला आपण नेक्स्ट एक्झाम्पल बघणार आहोत. फिल द फॉलोइंग टेबल. आपल्याला खाली टेबल दिलेला आहे, तो आपल्याला फिलअप करायचा आहे. पण तो टेबल आपल्याला फिलअप कसा करायचा आहे, ॲनालिसिस ऑफ ट्रान्झॅक्शन बाय अप्लाइंग रूल्स ऑफ डेबिट अँड क्रेडिट ट्रेडिशनल अप्रोच. म्हणजे आपल्याला डेबिट अँड क्रेडिटचे कोणते रूल्स अप्लाय होतात हे आपल्याला इथे काय करायचं आहे, या टेबलद्वारे फिलअप करायचं आहे. म्हणजे इथे आपल्याला प्रत्येक ट्रान्झॅक्शनचं काय करायचं आहे, ॲनालिसिस करायचं आहे आणि त्या ॲनालिसिस केलेल्या ट्रान्झॅक्शनला कोणते रूल्स डेबिटचे आणि क्रेडिटचे अप्लाय होतात ते सुद्धा आपल्याला इथं काय करायचं आहे, या टेबलमध्ये फिलअप करायचं आहे. तर इथे खाली आपण टेबल बघत आहोत. फर्स्ट कॉलम आहे सिरियल नंबर, ट्रान्झॅक्शन, टू अस्पेक्ट्स ऑर इफेक्ट्स म्हणजे त्या ट्रान्झॅक्शनचे दोन इफेक्ट कोणते आहेत, अकाउंट इन्व्हॉल्व, त्या ट्रान्झॅक्शनचे दोन अकाउंट कोणते आहेत, क्लासिफिकेशन ऑफ अकाउंट्स, त्या ट्रान्झॅक्शनचे आपण जे दोन अकाउंट फाइंड आउट केलेले असतो की जे आपण टू अकाउंटमध्ये बघितलं होतं, ते अकाउंट पर्सनल आहे की रिअल आहे की नॉमिनल आहे ते आपल्याला क्लासिफाय करायचं आहे. आणि त्याचप्रमाणे त्या अकाउंटला कोणता रूल अप्लाय होतो आणि कोणतं अकाउंट डेबिट आहे आणि कोणतं अकाउंट क्रेडिट आहे हे आपल्याला या टेबलमध्ये काय करायचं आहे, फिलअप करायचं आहे. म्हणजे अशा प्रकारे आपण इथे आधी टेबल हा काय केलेला आहे, ड्रॉ करून घेतलेला आहे. आता फर्स्ट ट्रान्झॅक्शन बघूया. कमेंट्स बिझनेस विथ कॅश ₹50,000. 50,000 रुपयाची आपण व्यवसायामध्ये गुंतवणूक करून त्या व्यवसायाची आपण इथे सुरुवात केलेली आहे. तर याचे आपल्याला टू अस्पेक्ट्स और टू इफेक्ट्स काय करायचे आहेत, फाइंड आउट करायचे आहेत. आता हे जे ट्रान्झॅक्शन आहे की ज्यामध्ये आपण व्यवसायामध्ये 50,000 गुंतवणूक करून व्यवसायाची सुरुवात केलेली आहे. आता व्यवसायात 50,000ची गुंतवणूक केली याचा अर्थ की व्यवसायात रोख आली, त्यामुळे फर्स्ट इफेक्ट आपला काय असणार आहे, कॅश कम्स इन. म्हणून फर्स्ट इफेक्ट आहे आपला कॅश कम्स इन. आता हे जे 50,000 रुपये गुंतवणूक केलेले आहेत ते प्रोप्रायटरने गुंतवणूक केलेले असतात. म्हणजे प्रोप्रायटर इज अ गिव्हर, हा आपला काय असणार आहे, सेकंड अस्पेक्ट्स असणार आहे. म्हणून आपला सेकंड इफेक्ट आहे प्रोप्रायटर. आपण बुक्स ऑफ अकाउंटमध्ये प्रोप्रायटर म्हणून नोंद न करता आपण त्याचा रेकॉर्ड काय नोंद करत असतो, कॅपिटल. म्हणून प्रोप्रायटर इज अ कॅपिटल इज अ गिव्हर. म्हणजे अशा प्रकारे जे आपण फर्स्ट ट्रान्झॅक्शन बघितलं होतं, कमेंट्स बिझनेस विथ कॅश ₹50,000 म्हणजे 50,000 रुपयाची व्यवसायात गुंतवणूक करून व्यवसायाची सुरुवात केली. व्यवसायात रोख आली म्हणून फर्स्ट ॲस्पेक्ट आहे आपलं कॅश कम्स इन आणि प्रोप्रायटरने हे पैसे गुंतवलेले आहेत म्हणून प्रोप्रायटर इज अ गिव्हर. मग यामध्ये आपल्याला टू अकाउंट कोणते आहेत ते फाइंड आउट करायचं आहे. फर्स्ट अकाउंट आहे आपलं कॅश अकाउंट आणि सेकंड अकाउंट आपलं काय आहे, कॅपिटल अकाउंट. आता क्लासिफिकेशन ऑफ अकाउंट्स, कॅश अकाउंट हे कोणत्या अकाउंटमध्ये येतं, रिअल अकाउंट. आणि कॅपिटल अकाउंट हे कोणत्या अकाउंटमध्ये येतं, पर्सनल अकाउंट.
मग आता इथं रिअल अकाउंटचा कोणता रूल अप्लाय होतो? कॅश कम्स इन, की जे आपल्याकडे व्यवसायात रोख येणार आहे म्हणजे हे डेबिट झालं, म्हणून रिअल अकाउंटचा डेबिट रूल आपल्या इथं काय होतो? अप्लाय होतो, म्हणून तो रूल आपला काय आहे? डेबिट व्हॉट कम्स इन. डेबिट व्हॉट कम्स इन. डेबिट व्हॉट कम्स इन. आणि पर्सनल अकाउंटचा कोणता रूल इथं अप्लाय होतो? क्रेडिटचा. क्रेडिट द गिवर. क्रेडिट द गिवर. त्यामुळे व्यवसायात रोख आली म्हणजे व्यवसायात पैसे आले म्हणजे कॅश अकाउंट हे आपलं काय आहे? डेबिट आहे. म्हणून अकाउंट टू बी डेबिटेड. यातलं कोणतं अकाउंट आपलं डेबिट आहे? कॅश अकाउंट हे आपलं डेबिट आहे. आणि अकाउंट टू बी क्रेडिटेड. आणि कॅपिटल अकाउंट हे काय आहे? आपलं क्रेडिट आहे. म्हणून कॅपिटल अकाउंट इज अ क्रेडिट. म्हणजे अशा प्रकारे आपण फर्स्ट ट्रान्झॅक्शनचं इथं ॲनालिसिस केलेलं आहे बाय अप्लाइंग रूल्स ऑफ डेबिट अँड क्रेडिट. त्यानंतर सेकंड ट्रान्झॅक्शन, ॲडव्हर्टाइजमेंट पेड ₹5,000 टू इम्रान. आता इथे या ट्रान्झॅक्शनचा अर्थ काय आहे की आपण जाहिरातीसाठी इम्रानला ₹5,000 दिले. पण या ट्रान्झॅक्शनसाठी आपल्याला इथे नोट दिलेली आहे, ती नोट बघूया. ट्रान्झॅक्शन नंबर 2 की जे आपण इथे बघितलेलं होतं, ॲडव्हर्टाइजमेंट पेड ₹5,000 टू इम्रान, म्हणजे जाहिरातीसाठी आपण इम्रानला ₹5,000 दिले. आता त्या ट्रान्झॅक्शन बाबतीत आपल्याला काय नोट दिलेली आहे की ॲडव्हर्टाइजमेंट पेड टू इम्रान, हिअर इम्रान्स अकाउंट इज नॉट अफेक्टेड, द नेचर ऑफ एक्सपेन्सेस इज ओनली टू बी कन्सिडर्ड. याचा अर्थ काय आहे की जाहिरात खर्च हा आपण इम्रानला दिला आहे. या ठिकाणी इम्रानच्या खात्यावर कोणताही परिणाम होत नाही. फक्त जाहिरात हा खर्च असल्यामुळे तोच काय केला जातो? विचारात घेतला जातो. त्यामुळे इथे फर्स्ट इफेक्ट काय येणार आहे की ॲडव्हर्टाइजमेंट करतो, जाहिरात करतो म्हणजे आपला काय आहे? एक एक्सपेन्सेस आहे. म्हणून आपला फर्स्ट इफेक्ट काय असणार आहे? ॲडव्हर्टाइजमेंट इज अन एक्सपेन्सेस. आपण ॲडव्हर्टाइजमेंटसाठी इम्रानला 5,000 दिले असं इथं ट्रान्झॅक्शन आहे, म्हणजे इथं आपल्याला फर्स्ट एस्पेक्ट काय असणार आहे की ॲडव्हर्टाइजमेंट इज अन एक्सपेन्सेस. ॲडव्हर्टाइजमेंट is an expenses. Advertisement is an expenses. आणि सेकंड इफेक्ट काय असणार आहे की ॲडव्हर्टाइजमेंटसाठी आपण खर्च केलेला आहे म्हणजे आपली व्यवसायातली इथं काय जाणार आहे? रोख जाणार आहे. म्हणून सेकंड इफेक्ट आपला इथे काय असणार आहे? कॅश गोज आउट. कॅश गोज आउट. त्यामुळे इथे अकाउंट इन्व्हॉल्वमध्ये फर्स्ट अकाउंट आपला काय असणार आहे? ॲडव्हर्टाइजमेंट अकाउंट. ॲडव्हर्टाइजमेंट अकाउंट. आणि सेकंड अकाउंट आपलं कोणतं असणार आहे? कॅश अकाउंट. आता क्लासिफिकेशन ऑफ अकाउंट, ॲडव्हर्टाइजमेंट अकाउंट इज अ नॉमिनल अकाउंट आहे ते, कारण ते नॉमिनल अकाउंटमध्ये येतं, म्हणून ॲडव्हर्टाइजमेंट अकाउंट इज अ नॉमिनल अकाउंट. आणि कॅश अकाउंट इज अ रिअल अकाउंट. रिअल अकाउंट. त्यामुळे इथे नॉमिनल अकाउंटचा कोणता रूल अप्लाय होतो? ॲडव्हर्टाइजमेंट इज अन एक्सपेन्सेस इज अ ॲडव्हर्टाइजमेंट अकाउंट इज अ डेबिट साईड. म्हणून इथे नॉमिनल अकाउंटचा डेबिट रूल काय आहे आपला की डेबिट ऑल एक्सपेन्सेस अँड लॉसेस. डेबिट ऑल एक्सपेन्सेस अँड लॉसेस. ऑल एक्सपेन्सेस अँड लॉसेस. आणि रिअल अकाउंट, आपल्या व्यवसायातील रोख जाती आहे म्हणजे आपल्या व्यवसायातली कॅश जात आहे म्हणजे कॅश अकाउंट इज अ क्रेडिट साईड. म्हणून इथे रिअल अकाउंटचा कोणता रूल अप्लाय होणार? क्रेडिट रूल अप्लाय होणार. क्रेडिट व्हॉट गोज आउट. क्रेडिट व्हॉट गोज आउट. क्रेडिट व्हॉट गोज आउट. त्यामुळे अकाउंट टू बी डेबिटेड, ॲडव्हर्टाइजमेंट अकाउंट इज अ डेबिट साईड. ॲडव्हर्टाइजमेंट अकाउंट. ॲडव्हर्टाइजमेंट अकाउंट. अँड अकाउंट टू बी क्रेडिटेड, आपल्या व्यवसायातील रोख जात आहे म्हणजे कॅश अकाउंट इज अ क्रेडिट साईड. म्हणून अकाउंटेड टू बी क्रेडिट काय असणार आहे? कॅश अकाउंट. म्हणजे अशा प्रकारे आपण ट्रान्झॅक्शन सेकंडचं इथं ॲनालिसिस केलेलं आहे. त्यानंतर ट्रान्झॅक्शन थर्ड, डिपॉझिटेड कॅश इन टू द बँक ऑफ इंडिया ₹10,000. आपण बँक ऑफ इंडियामध्ये ₹10,000 काय करत आहोत? कॅश डिपॉझिट करत आहोत. आपण बँकेमध्ये कॅश डिपॉझिट करतोय, जरी बँकेमध्ये कॅश आपण ठेवत असलं तरी आपल्याकडची डिपॉझिट केल्यामुळे कॅश जात आहे म्हणजे व्यवसायातील रोख जात आहे, म्हणजेच काय असणार आहे की कॅश गोज आउट. आणि ती कॅश आपण बँकेमध्ये डिपॉझिट करणार आहोत म्हणजे बँक ही काय असणार आहे? रिसिव्हर असणार आहे. त्यामुळे फर्स्ट इफेक्ट आपला काय असणार आहे? बँक ऑफ इंडिया इज अ रिसिव्हर, कारण आपण ते बँकेमध्ये काय करत आहे? डिपॉझिट करत आहे. बँक ऑफ इंडिया इज अ रिसिव्हर.
आणि सेकंड इफेक्ट आपला काय असणार आहे की आपल्याकडची कॅश जात आहे, म्हणजे सेकंड इफेक्ट कॅश गोज आउट. कॅश गोज आउट. बँक ऑफ इंडिया इज अ रिसिव्हर. मग इथे फर्स्ट अकाउंट आपलं कोणतं असणार आहे? बँक ऑफ इंडिया अकाउंट. बँक ऑफ इंडिया अकाउंट. आणि सेकंड अकाउंट आपलं काय असणार आहे? कॅश अकाउंट. त्यामुळे क्लासिफिकेशन ऑफ अकाउंट्समध्ये बँक ऑफ इंडिया हे काय आहे? आपला पर्सनल अकाउंट आहे. त्यामुळे बँक ऑफ इंडिया इज अ पर्सनल अकाउंट. आणि कॅश अकाउंट हे आपलं काय आहे? रिअल अकाउंट आहे. कारण आपण क्लासिफिकेशन ऑफ अकाउंट्समध्ये बघितलं होतं पर्सनल अकाउंट, रिअल अकाउंट, नॉमिनल अकाउंट. त्या अंडर आपण कोणकोणते अकाउंट येते त्याची तो पार्ट आपण या आधीच्या व्हिडिओमध्ये बघितलेला आहे. आता पर्सनल अकाउंट म्हणजे आपण बँकेमध्ये कॅश डिपॉझिट करतोय, म्हणजे बँक इज अ रिसिव्हर असणार आहे. त्यामुळे इथं पर्सनल अकाउंटचा डेबिट रूल आपल्याला काय होतो? अप्लाय होतो. डेबिट दी रिसिव्हर. डेबिट दी रिसिव्हर. कारण बँक ऑफ इंडिया इज अ डेबिट साईड. डेबिट द रिसिव्हर. आणि रिअल अकाउंटचा इथे क्रेडिट रूल अप्लाय होतो. क्रेडिट व्हॉट गोज आउट. व्हॉट गोज आउट. कारण आपल्याकडची कॅश जात आहे. त्यामुळे अकाउंट टू बी डेबिटेड. बँक ऑफ इंडियामध्ये आपण कॅश जमा करतोय, म्हणजे डेबिट अकाउंट कोणतं असणार आहे? बँक ऑफ इंडिया. बँक ऑफ इंडिया अकाउंट. बँक ऑफ इंडिया अकाउंट. आणि अकाउंट टू बी क्रेडिटेड. मग क्रेडिट अकाउंट कोणतं असणार आहे? आपल्याकडची कॅश जाते, म्हणजे कॅश अकाउंट इज अ क्रेडिट साईड. कॅश अकाउंट. त्यानंतर नेक्स्ट ट्रान्झॅक्शन बघूया. परचेस्ड गुड्स फ्रॉम सुनील ₹13,000. आपण 13,000 रुपयाचा माल सुनीलकडून खरेदी केला आहे, असं या ट्रान्झॅक्शनचा अर्थ झाला. आणि ज्याप्रमाणे आपण ट्रान्झॅक्शन 2 मध्ये जी नोट बघितली होती त्याचप्रमाणे ट्रान्झॅक्शन 4 बद्दल पण आपल्याला इथे नोट दिलेली आहे. ती नोट बघूया. ट्रान्झॅक्शन नंबर 4. दिस इज कन्सिडर्ड ॲज क्रेडिट सेल बिकॉज नेम ऑफ द पर्सन इज गिवन अँड सेल फॉर कॅश इज नॉट अ गिवन. याचा अर्थ काय आहे की हा जो व्यवहार आहे तो उधारीचा आहे असे गृहीत धरण्यात आला आहे. कारण व्यवहारात विक्रेत्याचं नाव दिलेलं आहे, परंतु रोखीने खरेदी केली असे दर्शविण्यात आलेले नाही. त्यामुळं हे जे ट्रान्झॅक्शन आहे ते आपण कसं गृहीत धरणार आहे? उधारीचं आहे म्हणून इथे गृहीत धरणार आहे. त्यामुळे आपण सुनीलकडनं माल खरेदी केला, याचा अर्थ काय की आपण तो माल परचेस केलेला आहे. माल परचेस केलाय म्हणजे तो आपला काय असणार आहे? एक्सपेन्सेस असणार आहे. त्यामुळे आपला फर्स्ट इफेक्ट काय असणार आहे की परचेस इज ॲन एक्सपेन्सेस. परचेस इज ॲन एक्सपेन्सेस. आणि सेकंड आपला अस्पेक्ट्स काय असणार आहे की हा जो व्यवहार आहे तो उधारीवर आहे म्हणून असं गृहीत धरण्यात आपल्याला सांगितलेलं आहे. आणि तो जो माल आहे तो आपण कुणाकडून खरेदी केलेला आहे? सुनीलकडनं खरेदी केलेला आहे. त्यामुळे सुनीलकडचा माल गेला म्हणजे सुनीलकडून आपण माल घेतोय, म्हणजे सुनील हा काय असणार आहे? गिवर असणार आहे. म्हणून सेकंड काय असणार आहे? सुनील इज अ गिवर. सुनील इज अ गिवर. सुनील इज अ गिवर. त्यानंतर आता अकाउंट इन्व्हॉल्वमध्ये फर्स्ट अकाउंट आपलं कोणतं असणार आहे? परचेस इज अँड एक्सपेन्सेस. म्हणजे परचेस हे आपलं फर्स्ट अकाउंट असणार आहे. परचेस अकाउंट. आणि सेकंड अकाउंट काय असणार आहे? सुनील अकाउंट. सुनील अकाउंट. आता परचेस अकाउंट इज अ नॉमिनल अकाउंट. परचेस अकाउंट इज अ नॉमिनल अकाउंट. त्यामुळे क्लासिफिकेशन ऑफ अकाउंटमध्ये परचेस अकाउंट हे नॉमिनल अकाउंट आहे आणि सुनील अकाउंट हे काय आहे? पर्सनल अकाउंट आहे. सुनील अकाउंट हे काय आहे? पर्सनल अकाउंट आहे. त्याचप्रमाणे नेक्स्ट कॉलम आहे आपला रूल्स ऑफ अप्लाइड. आता आपण सुनीलकडनं माल खरेदी केलेला आहे, त्यामुळे परचेस आपल्याकडे माल आला म्हणजे परचेस अकाउंट इज अ डेबिट साईड. म्हणून नॉमिनल अकाउंटचा इथे कोणता रूल अप्लाय होतो? तर डेबिट ऑल एक्सपेन्सेस अँड लॉसेस. डेबिट ऑल एक्सपेन्सेस अँड लॉसेस. डेबिट ऑल एक्सपेन्सेस अँड लॉसेस. आणि पर्सनल अकाउंट सुनीलकडचा माल जाणार आहे, त्यामुळे सुनील हा गिवर आहे म्हणून इथं पर्सनल अकाउंटचा क्रेडिट रूल आपल्याला ते अप्लाय होतो. क्रेडिट द गिवर. क्रेडिट द गिवर. क्रेडिट द गिवर. क्रेडिट द गिवर. त्यानंतर
अकाउंट टू बी डेबिटेड. आता आपण माल सुनीलकडनं खरेदी करतोय म्हणजे आपल्याकडे माल येतो म्हणून परचेस अकाउंट इज अ डेबिट साईड. म्हणून परचेस अकाउंट हे आपलं डेबिट असणार आहे. आणि आपण सुनीलकडनं माल खरेदी करतोय कारण सुनील इज अ गिव्हर म्हणून सुनील अकाउंट हे आपलं काय असणार आहे, क्रेडिट साईड असणार आहे. त्यामुळं अकाउंट टू बी डेबिटेड इज अ परचेस अकाउंट आणि अकाउंट टू बी क्रेडिटेड इज अ सुनील अकाउंट. सुनील अकाउंट. म्हणजे अशा प्रकारे आपण या 4 ट्रान्झॅक्शनचं इथे ॲनालिसिस केलेलं आहे. त्यानंतर नेक्स्ट आपल्याला 5th ट्रान्झॅक्शन इथे दिलेलं आहे. सोल्ड अ गुड्स फॉर कॅश ₹12,000. आपण 12,000 रुपयाचा रोखीने माल विकलेला आहे. 12,000चा रोखीने माल विकला म्हणजे आपल्याकडे कॅश येणार आहे. म्हणून आपला फर्स्ट अस्पेक्ट काय असणार आहे, कॅश कम्स इन. कॅश कम्स इन. कॅश कम्स इन. आणि सेकंड अस्पेक्ट आपण माल विकलेला आहे, माल सेल केलेला आहे म्हणजे सेल आपलं हे काय आहे, इन्कम आहे. म्हणून सेल्स इज ॲन इन्कम. हा आपला सेकंड अस्पेक्ट असणार आहे. सेल्स इज ॲन इन्कम. त्यामुळे आपलं अकाउंट इन्व्हॉल्वमध्ये फर्स्ट अकाउंट काय असणार आहे, कॅश अकाउंट असणार आहे. कारण माल विकल्याने आपल्याकडे कॅश येणार आहे म्हणून कॅश अकाउंट इज अ डेबिट. आणि सेल्स इज ॲन इन्कम. त्यामुळं हे आपण माल विकल्यामुळे आपल्याला 12,000 रुपये कॅश हे आपल्या व्यवसायात आली म्हणून सेकंड अकाउंट आपलं कोणतं असणार आहे, सेल्स अकाउंट. कारण सेल्स इज ॲन इन्कम. त्यामुळे सेकंड अकाउंट आपलं कोणतं आहे, सेल्स अकाउंट. त्यानंतर कॅश अकाउंट इज अ रिअल अकाउंट क्लासिफिकेशन ऑफ अकाउंट्समध्ये आणि सेल्स अकाउंट इज अ नॉमिनल अकाउंट. नॉमिनल अकाउंट. त्यामुळे व्यवसायात कॅश आली म्हणजेच इथे काय आहे की कॅश अकाउंट इज अ डेबिट. त्यामुळे रिअल अकाउंटचा इथं कोणता रूल अप्लाय होतो, डेबिट वॉट कम्स इन. डेबिट वॉट कम्स इन. डेबिट वॉट कम्स इन. आणि नॉमिनल अकाउंटचा क्रेडिट रूल इथं अप्लाय होतो, क्रेडिट ऑल इन्कम अँड गेन्स. क्रेडिट ऑल इन्कम अँड गेन्स. कारण सेल्स हे आपलं काय आहे, इन्कम आहे म्हणून. त्यानंतर अकाउंट टू बी डेबिटेड इज अ कॅश अकाउंट. कारण माल विकल्यामुळे आपल्या व्यवसायात रोख आली त्यामुळे कॅश अकाउंट इज अ डेबिट. आणि सेल्स हे आपलं इन्कम असल्यामुळे सेल्स अकाउंट इज अ क्रेडिट. सेल्स अकाउंट. म्हणजे अशा प्रकारे आपण ट्रान्झॅक्शन 5चं इथं ॲनालिसिस केलेलं आहे. त्यानंतर लास्ट ट्रान्झॅक्शन बघणार आहोत. रिसीव्ह कमिशन ₹4,500. आपल्याला 4,500 रुपये कमिशन मिळाले. कमिशन मिळाले याचा अर्थ काय की आपल्याकडे कॅश आली म्हणून फर्स्ट इफेक्ट आपला काय असणार आहे, कॅश कम्स इन. फर्स्ट इफेक्ट आपला काय असणार आहे, कॅश कम्स इन. आणि सेकंड अस्पेक्ट काय आहे की कमिशन आपलं हे इन्कम आहे म्हणून सेकंड अस्पेक्ट असणार आहे कमिशन रिसीव्ह इज ॲन इन्कम. कमिशन रिसीव्ड. कमिशन रिसीव्ड इज ॲन इन्कम. इज ॲन इन्कम. त्यामुळे फर्स्ट अकाउंट आपलं कोणतं असणार आहे, कॅश आली म्हणजे कॅश अकाउंट आणि कमिशन रिसीव्ह आपलं इन्कम असल्यामुळे सेकंड अकाउंट आपलं काय असणार आहे, कमिशन अकाउंट. कमिशन अकाउंट. कॅश अकाउंट इज अ रिअल अकाउंट आणि कमिशन अकाउंट इज अ नॉमिनल अकाउंट. नॉमिनल अकाउंट. आता आपल्याला कमिशन मिळाले म्हणजे आपल्या व्यवसायात रोख आली की ज्यामुळे कॅश अकाउंट हे काय असणार आहे, डेबिट असणार आहे. आणि कमिशन रिसीव्ह आपलं इन्कम असल्यामुळं कमिशन हे काय असणार आहे, क्रेडिट अकाउंट असणार आहे. त्यामुळं रिअल अकाउंटचा इथे कोणता रूल अप्लाय होतो, डेबिट वॉट कम्स इन. डेबिट वॉट कम्स इन. कारण आपल्याकडे कॅश आलेली आहे. आणि कमिशन रिसीव्ह आपलं इन्कम असल्यामुळे इथे नॉमिनल अकाउंटचा कोणता रूल अप्लाय होणार आहे, क्रेडिट ऑल इन्कम अँड गेन्स. क्रेडिट ऑल इन्कम अँड गेन्स. त्यामुळे अकाउंट टू बी डेबिटेड कॅश कम्स इन म्हणून कॅश अकाउंट इज अ डेबिट. अँड अकाउंट टू बी क्रेडिटेड इज अ कमिशन अकाउंट. कारण आपल्याला ते कमिशन मिळालेलं आहे आणि कमिशन हे आपलं इन्कम आहे. कमिशन अकाउंट. कमिशन अकाउंट. म्हणजे अशा प्रकारे आपण लास्ट ट्रान्झॅक्शनचे इथे ॲनालिसिस केलेलं आहे. म्हणजे अशा प्रकारे आपण या एक्झाम्पलमध्ये फिल द फॉलोइंग टेबल.
ॲनालिसिस ऑफ ट्रान्झॅक्शन बाय अप्लाइंग रूल्स ऑफ डेबिट अँड क्रेडिट. म्हणजे डेबिट अँड क्रेडिटचे गोल्डन रूल अप्लाय करून आपण इथे प्रत्येक ट्रान्झॅक्शनचं ॲनालिसिस केलेलं आहे. आणि ते ॲनालिसिस कशा प्रकारे केलेलं आहे की त्या ट्रान्झॅक्शनचे 2 इफेक्ट्स कोणते, त्याचे 2 अकाउंट कोणते, ते कोणत्या अकाउंटमध्ये क्लासिफाय होतं आणि त्याला कोणता रूल अप्लाय होतो आणि कोणतं अकाउंट डेबिट आणि कोणतं अकाउंट क्रेडिट. म्हणजे याद्वारे आपण या प्रत्येक ट्रान्झॅक्शनचा ॲनालिसिस केलेला आहे आणि त्याला कोणता रूल डेबिट आणि क्रेडिटचा गोल्डन रूल कोणता अप्लाय होतो ते आपण इथे काय केलेलं आहे या टेबलमध्ये फिल आउट केलेलं आहे. म्हणजे अशा प्रकारे आज आपण या एक्झाम्पलचं इथे सोल्युशन बघितलेलं आहे आणि हा टेबल इथे फिलअप केलेला आहे. नेक्स्ट लेक्चरला आपण याच एक्झाम्पलवर डिपेंड म्हणजे ॲनालिसिस ऑफ ट्रान्झॅक्शन बाय अप्लाइंग रूल्स ऑफ डेबिट अँड क्रेडिट ट्रेडिशनल अप्रोच याच एक्झाम्पलवर डिपेंड आपण नेक्स्ट लेक्चरला नेक्स्ट ॲक्टिव्हिटी सेकंड ही बघणार आहोत. थँक्यू फॉर लिसनिंग मी.